वाटी याची पाहे. तुम्हाला सांगू का, आपण जर बँकेचं कर्ज काढलं महाराज तर कर्ज काढणाऱ्या लक्षात नसते बरं का, पण मॅनेजरच्या पक्क लक्षात असते. आणि तुम्हाला सांगतो, जर मॅनेजर जर आपल्या कर्ज थकीत असेल, मॅनेजर काय करतो, एक नोटीस पाठवतो, 2 नोटीस पाठवतो, तातडीचं 3रं नोटीस पाठवतो. आणि जर 3 नोटीसला जर जात आली नाही तर 4थी नोटीस काढतो, कुठले, जप्तीचं. आणि मला सांगा, जर आपल्या गावात एखाद्या माणसाने कर्ज काढला असेल आणि जर जप्तीचं नोटीस काढला असेल तर बँकेची गाडी गावात येते आणि गावाच्या शिवाल्यानंतर त्याला कळतं बँकेची गाडी आपल्या गावात आली. तो काय करतो, आपल्या कार्यकर्त्याला फोन करतो, आमदार असेल खासदार असेल, फोन करतो, काय म्हणतो, साहेब मी तुमचा हाडाचा कार्यकर्ता आहे, जर गाडी गावात आली आणि माझ्या जर घरी आली तर माझं काय राहणार नाही, काही करा, 4 दिवसात कर्ज फेडतो, पण गाडी गावाच्या बाहेरच्या बाहेर सावध घालवा. आमदार साहेबाचा फोन येतो आणि गाडी गावाच्या बाहेरच्या बाहेर जाते महाराज. तसं देवाने सुद्धा आपल्याला नोटीस पाठवली. देवाने पहिलं नोटीस पाठवलं का नाही, देवाने दुसरं नोटीस पाठवलं, आपलं दात पाडले. देव मला दुसऱ्या नोटीस तर जात घाबरल, त्यांनी चांदीचा दात बसवून आला. देव मला आता या 3ऱ्या नोटीसला घाबरणार नाही, देवाने 3री नोटीस काढली जप्तीची. मला सांगा, जर यमाची जप्ती आपल्या आली तर आपण कोणाला फोन करणार आहोत, आपण कोणाला फोन करू शकत नाही. अहो चालू पंतप्रधान नाव चालू कीर्तन कर्ज न्यायचं त्याच्याच हातात आहे. विठ्ठल मला एक सांगा, तुम्ही इस्टेट कोणाची खाता, कोळेकर साहेब तुमच्या वडिलाची इस्टेट खात आहे, बरोबर आहे का. वडील कोणाची इस्टेट खात होते, त्यांच्या वडिलाची. ते कोणाची खात होते, त्यांच्या वडिलाची. नीट आहे का बरं. आपले पंजोबाला जर 3 भाव असतील आणि 2 भावाचा वंश वाढला असेल आणि एका भावाचा वंश वाढला नसेल तर इस्टेट कोण खातो, कारण हे 2 भाव खातात, बरोबर आहे का. शास्त्र सांगतं त्यांच्या मुलांनी कमीत कमी त्या चुलत्याचं दिवसातून एकदा तर नाव काढावं. नाही नाव काढलं तर कमीत कमी अमावस्या दिवशी तर त्या आपल्या चुलत्याला घास ठेवावा. आणि नाही जर ठेवला तर कमीत कमी सर्व पितृ अमावस्या असते, त्या सर्व पितृ अमावस्याला तरी आपल्या चुलत्याला जीव घालावं. आणि जर त्या मुलाने तसं केलं नाही तर तो 1 पिढी 2 पिढी 3 पिढी वाट बघतं आणि 4थ्या पिढीला त्याच घरात जन्म घेतो बरं का. आणि त्या घरात खडा सुद्धा ठेवत नाही. म्हणून आपली म्हण आहे, ज्याचा आजा सावकार त्याचा नातू भिकारी. विठ्ठल आणि दुसरी गोष्ट, आपल्या वाडवडिलाची इस्टेट, नीट आहे का, आपल्या वाडवडिलाची इस्टेट आपण न मागता मिळते का नाही. तसे वाडवडिलाचे रोग सुद्धा, तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे आणि तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. आपण जर दवाखान्यात गेलो तर डॉक्टर पहिला प्रश्न काय विचारतो, तुम्हाला जर शुगर झाली तर डॉक्टर म्हणतो तुमच्या आज्या पंजाला साखर होती का. तुम्हाला जर दमा झाला तर डॉक्टर म्हणतो तुमच्या आज्या पंजाला होते का. तुम्हाला जर बीपी जर असेल ना तर डॉक्टर म्हणतो तुमच्या वाडवडिलाला होता का. म्हणजे इस्टेटीवर तुम्हाला शुगर फ्री आहे. विठ्ठल म्हणून शास्त्राने काय आपल्याला नियम दिलेले आहेत. अरे जर आपले वडील वारले असतील ना, वडिलाला धन देताना डोक्याकडून धन द्यायचे आणि आईला धन देताना पायाकडून धन द्यायचे. धन देण्याचा प्रक्रिया आहे. वडिलाला धन देताना वडिलाच्या छातीवर हळदीचं स्वस्तिक काढायचं आणि आईला धन देताना आईच्या पायावर कुंकाचं स्वस्तिक काढायचं. विठ्ठल आपण पाणी कशाने पाजतो,
मग आपल्या वडिलांना पाणी कशाने पाजतो? अंगठीने पाजतो, बरोबर आहे. प्रत्येक बोटाला शास्त्राने काम दिलेलं आहे. ह्या बोटाने हे बोट ते हे बोट आपल्या पितरांचं वास्तव्य असतं बरं का. अंगठ्यानंच पाणी का पाजावं? तर आपल्या पितरांचं वास्तव्य असतं. ह्या बोटाने आपण दुसऱ्याचा दोष दाखवतो. ह्या बोटाने काय करतो? दात घासतो. ह्या बोटाने आपण देवपूजा करतो. आणि ह्या बोटाने काय करतो? यज्ञ नारायणामध्ये ज्यावेळेस लग्न होतं, नवरी कुठलं बोट धरते हो? यज्ञाला प्रदक्षिणा मारताना कुठलं बोट धरते? करंगळी. अरे ज्या बापाने जन्म दिला त्या बापाचा संबंध तोडतो तो अंगठा असतो. आणि ज्या मुलीचा आपला कधीच संबंध नाही त्या आयुष्याचा संबंध जोडते ती करंगळी असते. विठ्ठल आपण आपल्या आई वडिलांना धन देऊन घरी येतो महाराज, आणि आपण काय करतो माहितीये का? रांगोळी काढतो आणि काय म्हणतो माहितीये का? आपले पूर्वज, नीट आहे का, धन दिल्यानंतर आपले वडील किंवा आई घरामध्ये 3 दिवस असते बरं का. ज्या दिवशी आपला तिसरा होतो त्या दिवशी ती व्यक्ती फक्त गावाच्या शिवेपर्यंत जायला परवानगी असते. आणि ज्या दिवशी 10वा होतो ना त्या व्यक्तीला फक्त मुलीच्या गावाला जायला परवानगी असते. आणि ज्या दिवशी मासिक चालू होतं त्यावेळेस तो जीव त्या विश्वाच्या प्रवासाला निघतो. किती दिवस माहिती आहे? 12 महिने. आणि 12 महिने गेल्यानंतर जे आपण मासिक जीव घालतो ना, कारण आपला 1 महिना तो पितरांचा 1 दिवस असतो. मासिक ज्यांना तुम्ही जीव घालता ना त्यांना सर्व गोष्टी करा तुम्ही. गुरुपुराण सांगतं, तुम्ही जर त्याला चप्पल घेतली आपल्या वडिलांना चप्पल घालायला मिळते. त्यांना जर छत्री दिली आपल्या पूर्वजांना सावली मिळते. तुम्ही जर त्यांना जेवण दिलं तर आपल्या पूर्वजांना जेवण मिळतं. म्हणून पितरांना तुम्हाला जे पितृजीव घालताना जेवढं त्यांना करताल तेवढं तुमच्या वडिलांना वरती मिळून जाईल. विठ्ठल आपण जे करतो ते महाराज आपल्या संसारात कोणी सोडू शकत नाही. तुमच्या कितीही जवळचे असेल तर तुमच्यापासून दूर राहता महाराज दुसऱ्याच्यांना सांगतात.
जन्माला आल्यानंतर एकट्याला यायचंय आणि जन्माला जायचं असताना एकट्याला जायचं. खाली हात आये थे हम खाली हात जाएंगे, क्या लेकर आये थे हम क्या लेके जाएंगे. मला सांगा, आपण जन्माला आल्या आल्या आई कशा टाकते हो? पहिलं वस्त्र त्याचं नाव काय? बाळूत. त्याला किस्सा आहे का? आणि आपण मेल्यानंतर आपल्या अंगावर जे कफन असतंय महाराज, त्याला सुद्धा किस्सा नसतोय. पण मधल्या काळात किस्सा हाणायला आणि किस्सा भरायला आयुष्य निघून जात. विठ्ठल आम्ही आता नाही का ट्रकवर महाराज उद्बोध घेत वाद केलेलं होतं बरं का. त्या ट्रकवर काय लिहिलं होतं माहितीये का? पैसा रे पैसा तुझे कमाऊ कैसा, मरने के बाद तुझे ले जाऊ कैसा. पैशाला दोन प्रश्न विचारला होतो. एक, कमावू कसं आणि जास्त कमावलं तर तुला घेऊन जाऊ कसं. अरे चांगल्या चांगल्याला नेता नाही महाराज. रावणासारख्याला सुद्धा कमवलेली संपत्ती नेता आली नाही. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू, सप्तकोटी घरे कांचनाची, सोन्याची लंका, नवग्रहाच्या पायऱ्या, 33 कोटी देवबंदी खाण्यात, अग्नी कपडे वळवायला, ब्रह्मदेव पंचांग बघायला, सटवी बाळपण करायला, खंडोबा दाढी करायला, गणपती गाडवर राखायला. किती रावणाचा ऐश्वर्य तो. पण ज्यावेळेस रावण मेला ना महाराज, रावणाला 80,000 बायकांनी 1,00,000 मुलं होती. किती? पण ज्यावेळेस रावण मरण पावला, संसार कसा आहे बघा. रावणाला धन द्यायला वंशाला दिवा शिल्लक नव्हता. किती संसार वाईट आहे. बिभीषणाला भावाला धन द्यावी लागली महाराज. म्हणजे ज्या बापाला 1,00,000 मुलं आहेत, तो बाप सुद्धा धन द्यायला वंशाला दिवा नव्हता. एवढा संसार वाईट. आणि आपल्याला किती आहेत मुलं. सोन्याची लंका होती महाराज. पण तो रावण मरण पावला ना, सांगा ते कवडी सांगा ती कवडी नेली, आपलं जर भांडण लागलं तर आपल्याला बायको काय म्हणते? तुम्हाला काय कवडीची अक्कल आहे का? कवडी म्हणजे ज्याला कसलीच किंमत नाही त्याला काय म्हणायचं? कवडी. एवढी कवडी सुद्धा रावणाला बरोबर नेता आली नाही. रावणाने 3 प्रतिज्ञा केले होते महाराज. खारं पाणी गोड करी, सोन्याला सुगंध निर्माण करी आणि स्वर्गाला शिडी लावी. देवाने विचार केला, हा संसार आहे. जर खारं पाणी गोड केलं तर शेतकरी समाधानी राहणार नाही. सोन्याला सुगंध निर्माण केला तर दिवसा फूल पडतील. आणि देवाला वाटलं जर स्वर्गाला रावणाने शिडी लावली तर पापी पहिल्यांदा वैकुंठाला जाईल आणि संत खाली राहतील. विठ्ठल बाटलीला तोंड आहे महाराज, पण बाटलीला बोलता येत नाही. नारळाला डोळा आहे, पण नारळाला पाहता येत नाही. टेबलाला पाय आहे, टेबलाला चालता येत नाही. देवाने आपल्याला सगळं दिले, पण आपल्याला माणूस म्हणून जगता येत नाही. ही फार मोठी जीवाची शोकांती काय हो. एवढाच जन्म आहे महाराज. याच देही गडे देवा देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोटे. एवढाच जन्म आहे हो. आणि तुम्हाला सांगू का, 84 लक्ष योनी जर सोडली तर परत माणसाचा जन्म आहे. एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा.
मनुष्य देहाचा, पण माणसाचा जन्म मिळालाय पण कळालाय का हो? तुम्हाला आयुष्य कसं असतं सांगतो. चाणक्य एकदा रस्त्याने चालले होते आणि चाणक्याची आई आली आणि एक भविष्यकार रस्त्याने चालला होता. चाणक्याच्या आईनं भविष्यकारला विचारलं, माझ्या मुलाचं भविष्य सांगा. नीट आहे का, आपलं आयुष्य माणसाला कळतं आणि माणसाचं भविष्य माणसाला कळतं बरं का. त्यावेळेस त्याने सांगितलं, भविष्य काय लोक हात बघून बघतात, काही भविष्य पंचांग बघून बघतात आणि काही भविष्य चेहरा बघून बघतात. चाणक्याचा चेहरा पाहिला आणि सांगितलं, आणि ज्ञानी माणसं आई वडिलांच्या हाताला लागत नाही. चाणक्याला वाईट वाटलं. चाणक्य घरामागे गेला आणि चाणक्याला पुढचं 2 दात पाडले आणि आई जवळ आला. आई, जर हे तुझे पुढचे दात जर तुला रडवत असतील, आई मला बाबा तुम्ही पाहिजे, मला पुढचे 2 दात नको. त्या भविष्यकाराने दुसरं भविष्य सांगितलं, ज्याच्या कपाळाला टक्कल आहे ना तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्या माणसाच्या दोन्ही भुवयाच्या मध्ये केस असतात तो मनुष्य भाग्यवान असतो. आणि तुम्हाला सांगतो, ज्या माणसाचे डोळे लाल आहेत तो मनुष्य तमगुणी असतो. ज्या माणसाचे डोळे कारोळे आहेत तो मनुष्य सत्वगुणी असतो, रजगुणी असतो. आणि ज्या माणसाचे डोळे काळे आहेत तो मनुष्य सत्वगुणी असतो. त्यांनी होठावर भविष्य सांगितलं, ज्या माणसाचे होठ मोठे आहेत आणि काळे आहेत त्या माणसाच्या होठात एक आणि पोटात एक असतं. विठ्ठल. ज्या माणसाचे होठ धनुष्य आकाराचे आहेत आणि गुलाबी आहेत तो मनुष्य मनाने मोकळा असतो. बोलताना ज्या माणसाच्या कपाळावर जर आट्या पसरत असतील तर तो मनुष्य मनाने कपटी असतो. ज्या माणसाच्या छातीवर केस भरपूर आहे त्या घरातल्या माणसाची लक्ष्मी कधी हटत नाही. ज्या माणसाच्या हाताची बोट लांब आहेत त्या माणसाच्या हातून कधी अपयश येत नाही. जर आपण उभा राहिलो ना आणि जर आपले हात जर गुडघ्याच्या खाली जात असतील तर तो मनुष्य राजयोगी असतो. ज्या माणसाचे कान मोठे आहे तो मनुष्य भाग्यवान असतो. आणि शेवटचं भविष्य सांगितलं, ज्या माणसाच्या पायाच्या तळव्याला एक गोलाकार चक्र असतं त्याला भावरा म्हणतो. भावरा ती जात घरी कधी सापडत नाही. तुम्ही कधी जावा, अहो रामबा कुठे गेलेत सोनक्याला, रामबा कुठे गेलेत मावदाला. बायको म्हणते तिच्या पायाला भावरा आहे हो, ती जात कधी सापडणार नाही. आणि महिला मंडळ शेवटचं सांगितलं चाणक्याला की ज्या स्त्रीचं बोट पायाच्या अंगठ्यापासून बोट जर अंगठ्यापेक्षा लांब असेल तर ती स्त्री पतीचं कधीच ऐकत नाही. विठ्ठल. शास्त्र सांगतं 60 वर्षाच्या पुढं आपण जर आंघोळ करायला लागलो आणि आंघोळ करताना जर छातीवरती एकही पाण्याचा जर थेंब साठत नसेल तर त्या माणसाचा मृत्यू 1 वर्षात होतो बरं का. उठल्या उठल्या जर आपल्याला ध्रुव तारा दिसायला लागला तर त्या माणसाचं मरण 6 महिन्यात होतं. आपण बोल ना, आपण जर उठलो महाराज आणि झोपेमध्ये जर काळा मनुष्य रेड्यावर जर बसून येताना दिसला तर तो मनुष्य 1 महिन्यात मरतो. आपली मुलं जर आपल्याला स्वप्नामध्ये तेलाने आंघोळ घालत असतील तर तो मनुष्य 15 दिवसामध्ये मरतो. आणि तुम्हाला सांगतो, आपण झोपतो उठल्या उठल्या जर आपलं प्रतिबिंब जर आपल्याला दिसेना तर मनुष्य त्याच दिवशी मरतो. आणि आपली प्रतिबिंब जर पाण्यात दिसेना तर त्याचा अंतकाळ त्याच दिवशी होतो बरं का. काही लोकांचा प्राण नाकातून जातो, काही लोकांचा प्राण डोळ्यातून जातो, काही लोकांचा प्राण तोंडातून जातो आणि काही लोकांचा प्राण कानातून जातो बरं का. ज्या माणसाचा प्राण कानातून गेलेत बघा त्या माणसाचे कानाचे चाफे पडले असतात. ज्या माणसाचा प्राण डोळ्यातून जातो त्या माणसाचे डोळे मिटत नाही. ज्या माणसाचा प्राण तोंडातून जातो ना त्याचं अर्ध तोंड झाकलेलं असते. आणि ज्या माणसाचा प्राण नाकातून जातो त्याचा नाकाचा शेंडा थोडा वाकडा होतो. पापी मनुष्य मरताना नीट आहे का, पहिल्यांदा त्याचा घोटा त्याचा घसा वाजा चालू होतो, आपण त्याला घरडा लागला. कारण आयुष्यभर केलेलं पाप
त्याला देवाचं नामस्मरण करू देत नाही, मग आपण म्हणतो त्याला घरडा लागला. कारण अनंत जन्माचं पाप त्यावेळेस त्याचं जवळ आलेलं असतंय. आणि मरताना माणसाचा अंतकाळ कधी गादी पलंगावर होऊ नये बरं का. जर गादी पलंगावर जर अंतकाळ झाला तर तो जीव अधोगतीला गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आणि मुलाचं सगळ्यात मोठं भाग्य कोणतं आहे बरं का. जर मारताना वडिलाच्या किंवा आईच्या जर अंतकाळी जर मुलगा जर हजर असेल ना आणि मुलाच्या मांडी जर वडिलाचा देह गेला तर त्यासारखा मुलगा भाग्यवान कोणी नाही. हो, फार मोठा मुलाच्या आयुष्यातला पर्व काळ आहे. आणि शास्त्र सांगतं उठल्या उठल्या प्रत्येकाने आपल्या नाकाचा शेंडा तपासायचा. उठल्या उठल्या आपल्या नाकाचा शेंडा तपासायचा. आणि जर उठल्या उठल्या नाकाचा शेंडा दिसला नाही तर महाराज सांगतात त्याची दिनी म्हणा त्याची दिनी म्हणा नासागरीचे अग्र न दिसता नयनी आणि त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. उठल्या उठल्या जर आपला नाकाचा शेंडा जर आपल्याला दिसला नाही तर त्या माणसाचा अंतकाळ हा त्याच दिवशी होतो बरं का. आणि तुम्हाला एक सांगतो आपल्यापेक्षा प्राण्याला पण अंतकाळ लवकर कळतो. कुत्र्याला 16 तास अगोदर कळतो. नीट आहे का. टिटवीला 42 तास अगोदर दिसतो आणि पिंगळ्याला 72 तास अगोदर दिसतो. गावात जर कुत्री गाय वरायला लागली तर म्हातारी माणसं ते रामभाव लगा गावात कुत्री गाय वरायला लागली ती आपण दोघं सोडून आज उद्या कोण आले का. कुत्र्याला किती अगोदर दिसतो 16 तास. टिटवी वड्यात जाते महाराज एक बारीक खडा घेते आणि ज्या घरातली व्यक्ती जाणार आहे त्या घरावर टिटवी खडा टाकते आणि टिटवी जोरात करारते. आपण म्हणतो टिटवी करारली बरं का. कोणतं जातं 42 तासाच्या आत त्या घरात व्यक्ती गेल्याशिवाय राहत नाही. आणि पिंगळा ओरडतो 3 प्रकारे बरं का. पिंगळा कसा ओरडतो बघा किलबिल चिलबिल आणि डुगडुग. पिंगळा जर किलबिल करायला लागला तर आपल्या गल्लीतलं कोणतर गेल्याशिवाय राहत नाही. पिंगळा जर चिलबिल करायला लागला तर जुने मित्र भेटतात. आणि पिंगळा जर डुगडुग करायला लागला तर 72 तासाच्या आत घरात कोणतर गेल्याशिवाय राहत नाही. पिंगळा कसा ओरडतो
वा वा वा. पिंगळा महादारी बोली तसे पिंगळा महादारी हे जरी नाही कळलं सरत शेवटी बा काळ बांधोनी नेहील सरत शेवटी बा. शेवटी कोण बांधून देतो? कोण बांधून देत? आपल्या घरातील बांधोनिया देती यमाची हाती घोषणेही घेती गाडोनिया. काय काय महिला म्हणतात महाराज कुडको तसा कुडक तुम्ही संघ येतात पण तिचा कुडू का करते ती पण कुडक सुद्धा संघ येऊ दे नाही. मला सांगा आपण मेल्यानंतर श्रीमंत जरी मेला तर कपाळाला 1 रुपया बरं का आणि जहागीरदार जर मेला तर कपाळाला 1 रुपया. असं कुठं आहे का हो? सोनक्यातला जहागीरदार मेलाय आणि 1000ची नोट कपाळाला चिटकवली आहे. असं झाले का? श्रीमंताला सुद्धा 1 रुपया आहे आणि गरीबाला सुद्धा 1 रुपया आहे आणि तो रुपया सुद्धा कुठपर्यंत आहे माहितीये का? स्मशान भूमीपर्यंत. सावडायला गेल्यानंतर तो सुद्धा रुपया सापडतो तरी सुद्धा जात रुपया करून मरते. विठ्ठल अहो शिंपी कपडे शिवत होता आणि कापड शिंपीला बोलायला लागलं रोज मला तू शिवून गोळा करतोय पण एक दिवशी तुला बिगर शिवता येणार आहे. सुतार लाकूड तासत होता आणि लाकूड सुतारला म्हणतोय तू रोज मला रांधून गोळा करतोय पण एक दिवस तुला बिगर रांधता येणार आहे. कापूस एका शेतकऱ्याच्या रानात फुलत होता आणि कापूस म्हणतोय रोज तुम्हाला फुलवतोय पण एक दिवशी मी तुझ्याच नाकात जाऊन बसणार आहे. विठ्ठल म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्याला कोणी वाचू शकत नाही महाराज. आपल्या सगळं आपलं कुणी येऊ शकत नाही. महाराज सांगतात आपली लाडकी जर बहीण असते ती सुद्धा येऊ शकत नाही. आपण का तिसरं चरण अनेक सोयरी पुरुष मंडळी पुढे जरा पुढे या महिला मंडळी पुढे जरा या पुढे
आमचा महाराज वशील आहे. अरे कुठपर्यंत वशील आहे? आमचा पंतप्रधानापर्यंत वशील आहे. महाराज म्हणतात पंतप्रधानाला सुद्धा स्वतःचा भोग चुकवता येत नाही, त्याला सुद्धा एक दिवस जावं लागतं महाराज. म्हणून तुम्हा आम्हाला सुद्धा त्या मृत्यू लोकातून जावं लागतं. आपल्यातच काय महाराज, आपल्यातच एकच आहे. देवाने तोंड दिले म्हणून त्याचं नाम घ्यायचं, आणि देवाने हात दिलेले म्हणून टाळी वाजवायची. विठ्ठल टाळी वाजवा. सर्वांनी जर टाळा जाऊ माऊलीसाठी आमच्या. आज माऊलीच पक्वाला आलेले आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, आम्ही इथं कीर्तनाला आलो नाही बरं का, आम्ही त्यांचं मागच्या जन्माचं देणं देण्यासाठी इथं आलेलो आहे. विठ्ठल रात्री इंद्रकर महाराजांचे कीर्तनच होते. असो, कारण सगळी चांगली गोष्ट चांगली माणसं मिळा सुद्धा त्यांची पुण्य आहे महाराज. त्यांची पुण्य आहे या ठिकाणी आम्हाला घेऊन आले. आणि तुम्हाला एक सांगू का, महिला मंडळ सगळेजण म्हणतात आई श्रेष्ठ आहे, आई श्रेष्ठ आहे. पण धर्मशास्त्र सांगतं आईपेक्षा वडील श्रेष्ठ आहे. हो, अरे जर बाळाला जेवण नसेल तर आई रडून मोकळी होते. एका जेवणाची काळजी करणारी आई असते, पण आयुष्याच्या जेवणाची काळजी करणारा बाप असतो. हो, अरे मुलाला नोकरी लागली म्हणून प्रत्येकाला पेढे वाटणारी आई असते, पेढेवर घेते. आणि आई काय म्हणते माहितीये का महाराज, बाप मुलाला खांद्यावर घेतो आणि बाप काय म्हणतो माहितीये का, जे मी पाहिलं नाही ते माझ्या बाळाने पाहावं. विठ्ठल आणि तुम्हाला खरं सांगतो पुरुष मंडळी, बाप आयुष्यामध्ये 4 वेळा रडतो बरं का. पहिल्यांदा बाप रडतो महाराज ज्या दिवशी मुलीची सुपारी फुटते ना, त्या दिवशी पहिल्यांदा बाप रडतो. दुसऱ्यांदा बाप रडतो महाराज मुलीच्या लग्नामध्ये रडतो बाप. आणि तिसऱ्यांदा भर तारुण्यामध्ये जर आपल्या मुलीचा जर पती मरण पावला असेल किंवा जर पतीनं जर आपली मुलगी सोडून दिली असेल त्यावेळेस बाप रडतो. आणि बाप चौथ्याचा कधी रडतो माहितीये का, अरे बरोबर आलेला मुलगा ज्यावेळेस बापाला उलट बोलतो ना त्यावेळेस बाप ढसा रडतो. काही लोक महाराज मुलगा झाला की पेढे वाटतात, पण धर्मशास्त्र म्हणतंय मुलगा झाला की पेढे वाटू नका. त्याला मोठे होऊ द्या, त्याला शाळेत जाऊ द्या, त्याचं लग्न होऊ द्या, त्याला 2-3 लेकरं बाळ होऊ द्या, आणि मग पेढे वाटायला चालू करा. माणसं म्हणतील उत्तर तेवढ्यात मुलगा झाला. लोकांना सांगायचं मुलगा झाला पण पेढे वाटत नाही, पेढे वाटायच्या लायकीचा झाला म्हणून पेढे वाटतोय. विठ्ठल आणि महिला मंडळी काय का, बापाचा जीव मुलावर नसतो बरं का, बापाचा जीव हा मुलीवर असतो. अरे तुम्हाला सांगतो, जर बाप ऐकून घ्या, बाप जिवंत आहे,
तोपर्यंत तुम्हाला माहेरला यायला कोणाची भीती नसते. पण ज्या दिवशी आपला बाप मरण पावतो ना, चपल्या कुठं सोडव म्हणून विचारावं लागतं महाराज. अरे बाप जिवंत आहे ना महाराज, बाप कधी मुलीची पिशवी कधी मोकळी जाऊ देत नाही. बाप 4 कांदे तर टाकेल, 4 वांगी तर टाकेल. पण ज्या दिवशी तुमचा बाप मरून पावतो ना, त्यावेळेस भावाला फोन करून विचार लागतं, बाबा पोरं मामाच्या गावाला यायची म्हणतात, मग मी कसं करू. आणि तुम्हाला एक सांगतो महिला मंडळ नीट ऐका. अरे घराची काळजी करणारा बाप असतो, पण बापाची काळजी करणारी मुलगी असते बरं का. मुलीचं लग्न होऊ द्या आणि बाप तिकडून फोन करतो आणि मुलगी फोन उचलते. मुलगी काय म्हणते माहितीये का, मुलगी म्हणते बाबा आई बरी आहे का, आई बरी आहे का विचारत नाही. जर आईनं पुढच्या राहून त्या आई माझे बाबा बरे आहेत का. मुलीला बापाशिवाय करमत नाही. आणि पहिली म्हातारी माणसं विचारा तुम्ही बघा, 3-3, 4-4 पिढ्या गावातच मुलगी द्यायची. त्यांना जर विचारलं का हो 3 पिढ्याला तुम्ही गावातच सोयरपण आहे, तो बाप काय म्हणायचा माहितीये का, मी जर उद्या मेलो ना तर पहिल्या जोड माझ्या उशाला मुलगी येऊन बसावी म्हणून माझी मुलगी मी गावातच दिलेली आहे. अरे तुमच्या आमच्या सर्वसामान्य सोडून द्या, पण माझ्या जगद्गुरु तुकोबराय सुद्धा मुलगी गावातच दिली होती महाराज. आणि जगद्गुरु तुकोबरायांची कन्या भागीरथी रोज त्या ठिकाणी एका मावशीकडून भाजी घ्यायची काही गरज नव्हती महाराज. पण त्या निमित्तानं बाबा कसे तिला कळायचे. ती मावशी आज माझे बाबा दिसले का, ती म्हणाली आज तुझे बाबा भंडारे डोंगरा होते, आज तुझे बाबा भामचंद्र डोंगरा होते, आज तुझे बाबा बोर्डे डोंगरा होते. रोज मावशी सांगायची. आणि असा प्रसंग घडला महाराज, 3 दिवस ती मावशी भाजीच विकायला आली नाही. आणि 4थ्या दिवशी भाजी विकायला आली आणि ती भागीरथी म्हणते, मावशी अगं 3 दिवस कुठे गेली होती ग. ती मावशी धाय मोकल्या रडू लागली आणि अगं म्हणले, भागे तुझे बाबा वैकुंठाला निघून गेले म्हणले. भागीरथी म्हणले, माझे बाबा वैकुंठाला गेलेच कसे, कारण बाबाने मला वचन होतं, भागे तुझ्या घरच्या 2 घास शेवाळ्याच्या खाल्ल्याशिवाय मी वैकुंठाला जाणार नाही. आणि जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले महाराज. भागीरथी गडगड लोळा लागली, पण भागीरथीला पंढरीश परमात्मा दिसेना. आणि भागीरथी पंढरीश परमात्मा दिसेना, फक्त यांची मुलगी दिसायला लागली. आणि भागीरथी रडत रडत काय म्हणते, हो बाबा गेले कोडला, बाबा गेले कोडला. बाबा गेले कवन्या गावा आणि भागीरथी करी धावा.
मंडळ नीट ऐका. तुम्ही जर नांदायला गेला ना आणि तुम्हाला पतिराजानं किंवा सासूबाईने काही म्हणू द्या, तुम्ही सहन करता. पण तुमच्या बापाचं जर नाव काढलं ना, तुम्ही काय म्हणता हो? वाटलं तर माझं तुकडं तुकडं करून टाका, पण माझ्या बापाचं नाव काढलं तर याद राखा. विठ्ठल मुलगी सगळं सहन करते बरं का, पण मुलगी बापाचा अपमान झालेला कधी सहन करत नाही. आणि मुलीची इज्जत कमवणारी फक्त मुलगी असते बरं का. बापाची इज्जत कमवणारी मुलगी असते. ज्यावेळेस मुलगी नांदून येते ना महाराज, गरुड पुराण असं सांगतं, 1 वर्ष मुलगी नांदून आल्यानंतर ज्यावेळेस आपला बाप मुलीच्या तोंडावर हात फिरवतो ना, मुलीचा 1 वर्षाचा सासरवास निघून जातो. एवढी बापाच्या स्पर्शामध्ये ताकद आहे महाराज. हो. आणि ज्या तुकोबराया भागीरथीच्या घरी आले, भागीरथीने शेवाळ्या शिजवल्या, पण भागीरथीला वाटलं माझ्या बापाला बिगर दुधाच्या शेवाळ्या कशा जीव घालू. अरे माहेरचं कुत्र जरी आलं ना तर पुरीचा जीव मोठा होतो. तो तर जगाचा मायबाप आला होता. भागीरथी जवळ गेली आणि म्हणले माझ्या वडिलाला थोडं दूध द्यावं. भागीरथी सगळ्याच्या घरी गेली महाराज, पण कुणी दूध दिलं नाही महाराज. आणि 2 वाजता भागीरथी मोकळं ताट घेऊन आली. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, भागे तुला दूध कुणी दिलं नाही का? भागीरथी म्हणजे बाबा मी दूध आणायला गेले होते, पण मला दूध कुणी दिलं नाही. तुकोबरा म्हणतात काय काळजी करू नको, अजून तुझा बाप जिवंत आहे. अगं तुझा बाप जिवंत आहे. जगद्गुरु तुकोबराने ते भांड घेतलं. समोर महादेवाचं मंदिर होतं, दगडाचा नंदी होता. तुकोबराने काय केलं? माझ्या जगद्गुरु तुकोबराने आपल्या कन्येसाठी दगडाच्या नंदीचं दूध काढलं बरं का. आणि भगवान कृष्ण परमात्म्याने पहिलाच दूध काढलं, पण आपल्या कन्येसाठी जगद्गुरु तुकोबरायांनी दगडाच्या नंदीचं दूध काढलं महाराज. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले. तो बाप आपल्याला विसरून चालणार नाही. पण आपलं दुर्भाग्य एवढं आहे महाराज, जर एखाद्याच्या रानात जर 4 पायाचा बैल गेला आणि मालकाने जर हाक मारली तर 4 पायाचा बैल माघारी फिरतो. पण अंतकाळी जर त्याचा 2 पायाचा जर जवळ नसेल तर त्या बापाला काय दुःख होत असेल. अरे बैलाच्या पाठीवर जर थाप मारणारा शेतकरी जर मरण पावला तर शेतकरी ढसा ढसा बैल रडतो. पण अंतकाळी जर त्याचा मुलगा जवळ नसेल तर सगळ्यात मोठं दुःख त्या बापाला आहे बरं का महाराज. तुम्ही आयुष्यभर परमार्थ करू नका, काय करू नका. माझ्या पुंडलिकाने काय केलं? पुंडलिके काय केले? परब्रह्म उभा केले. पुंडलिकाने फक्त आई वडिलांची सेवा केली बरं का. आणि शास्त्र सांगतं आयुष्यात तुम्हाला कुणीच वाचू शकत नाही. अभंगाचं शेवटचं चरण हे
तुला कोणी सोडवणार आहे का नाही? महाराज तुका म्हणे तुला सोडविना कोणी आणि एका चक्र पाणी वाचवून या. तुम्ही आयुष्यात संपत्ती किती कमावं तुम्हाला सोडवणार कोणी नाही, पण जगाचा मायबाप हे चक्रव्यूहातून सोडू शकतो. कारण प्रत्येक तुम्ही आहे म्हणून चाललंय, माझ्यामुळे चाललंय. माझ्यासारखं हे काय काय म्हातारी माणसं अशाच बरं का. मी म्हणताला का मी आहे म्हणून चाललंय र, माझ्या माग खचाल खचाल ना. तुम्ही टार्गेट म्हणून तुम्ही मरूनच बघा तुमच्या माग आमचं कसं होतंय. म्हणजे ज्याचं कोणी ऐकत नाही, जे बोलल्याशिवाय राहत नाही त्याचं नाव म्हातार. महाराज त्याचं कुणी घरात ऐकत नाही, पण त्याचं तोंड काय राहत नाही. पण महाराज सांगतात ह्या जगात कुणीच कुणाचं नाही रे, नाही कुणाचे कुणी नाही पोरगा म्हणतो पिकलेलं पान आहे कधीतरी गळून पडणार आहे, कशाला खर्च करता. म्हातारा हातूनात म्हणत लका दुसऱ्याचं बाळ टुकरू टुकरू तुला जमीन ठेवली आणि तुला आता हे सुचायला लागले का.
कधी कळतं माहितीये का? कळ येई अंत काळी प्राण प्रयाणाची वेळी राहते निराळी रांडा पोरे सकळ. कधी कळतं माहितीये का आपल्याला? आपल्याला घरात किंमत राहत नाही. ज्यावेळेस सर्वस्व आपण गमवून बसतो ना त्यावेळेस कळतं. पण त्यावेळेस आपल्या आयुष्यातील वेळ निघून गेलेली असते. विठ्ठल शास्त्राने ज्या गोष्टी आपल्या हातात दिलेल्या आहेत महाराज, जवळ हे सकळ सिद्ध आहे. आणि जोपर्यंत आपला हात पाय चांगला आहेत ना महाराज तोपर्यंत तीर्थयात्रा करावी. गोंदवलेकर महाराज म्हणतात, ज्याला डोळे आहेत ना त्याने देवाचं रूप पाहावं, ज्यानं हात आहेत ना त्याने दान करावं, ज्याने पाय आहेत ना त्याने तीर्थयात्रा करावी. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम. हा आणि काय माणसं बघा, मेल्यानंतर काय म्हणतो आपण? राम नाम कधी म्हणतो? मेल्यानंतर, उचलल्यानंतर. आणि तेच आपण जिवंतपणे म्हणतो का? नीट आहे का? धर्मशास्त्र असं सांगतं, एखादी व्यक्ती जर मरण पावली ना आणि त्याच्या तोंडात आपण तुळस घालतो, तुळस, त्या जातीनं आयुष्यभर तुळशीचा त्याचा संबंध नसतोय. काय जिवंतपणे तुळस घालावी अंगावर बरं का. आणि ज्या दिवशी तुळशीची माळ घालतो ना आपण आपल्या शरीरात तुळशी पत्र ठेवतो. आणि त्यावेळेस हा देह त्याचा राहत नाही, हा देह पंढरी परमात्म्याचा होऊन जातो. विठ्ठल शास्त्र सांगतं, तुम्ही किती पुण्य करा तर पाप करा. काही काही माणसं चंदनाच्या लाकडात जाळतात. आयुष्यभर पाप केलेलं असतंय महाराज. आणि तुम्हाला जर चंदनाच्या लाकडात जर जाळलं ना, इकडं तुमची चिता चंदनाच्या लाकडात जळत असते आणि तिकडे यम तुम्हाला काठीनं बदा बदा मारत असतो. मारती जोडी ती निष्ठूर यमाचे किंकर बहुसार. आणि तुम्हाला एक सांगतो, यमाच्या ठिकाणी दयामाया नाही त्या यमाशी करुणा. कारण आयुष्यात जे यम कसा मारतो माहितीये का? आयुष्यात तो कसाही वागलेला असतो. म्हणून महाराज सांगतात, आयुष्यात असं करा की आपण गेल्यानंतर आपला वैरी सुद्धा डसा डसा रडला पाहिजे. एवढं जीवनात तर काम 7 पिढीचा वैरी सुद्धा रडला पाहिजे. आणि त्या 7 पिढीच्या वैरीने म्हणलं पाहिजे, भले त्यांचं नामचं 10 वर्ष बोलणं भाषण नव्हतं, पण गावात त्याच्यासारखा माणूस नव्हता. एवढं कमवता तर कमवा. नाहीतर एखादा मरण पाहावा आणि दुसऱ्याने हातात टाळीला टाळी द्यावी, बरं झालं गावची पिढा गेली, असं कधी म्हणू नये. कारण हा जन्म परत नाही. आणि तुम्हाला सांगतो, जन्म नाही रे आणि माझी भाग. कारण आपण माणसाच्या जन्माला आलोय महाराज. आणि शास्त्र सांगतं, माणसाच्या जन्माला येऊन, कारण जिभेला झालेली जखम कधी नाही कधी भरून निघते, पण जिभेनं केलेली जखम मरेपर्यंत भरून निघत नाही. विठ्ठल मला सांगा, आपण एसटीने प्रवास करतो, एसटीत बसल्या बसल्या माऊली महाराज कंडक्टर पहिला प्रश्न काय उतरतो? कुठं उतरायचंय? बरोबर आहे. चढल्या चढल्या काय करतो? कुठं उतरायचंय? तसा यम जन्माला आलेल्या म्हणतो, तुला कुठं उतरायचंय? कंडक्टर दिवसभर एसटी सांभाळतो, पण एसटी त्याच्या मालकीची असते का हो? पैसे रुपयाला रुपयात हिशोब ठेवतो, पैसा त्याचा असतो का हो? आणि घरी जाताना एसटीची काळजी घेतो, पण एसटी त्याची असते का हो? तसंच आपल्या शरीराचं आहे महाराज. देह हा पाचाचा आणि ना उसना, ज्याची त्याची त्याला देणे लागे. आता हे सिस्टम यांनी लावलेले. उगा आता मी माईक खिशात घालून घेऊन गेलो चालतोय का हो? हा माईक उसना आहे आणि त्यांची त्यांना दिला पाहिजे. तसं देवाने शरीर आपल्याला उसनं दिलेलं आहे. शरीर म्हणजे एक मोबाईल आहे बरं का. मोबाईल, मला सांगा, मोबाईलचे एक बटन खराब होतं आणि काही दिवसांनी हँडसेट खराब होतं. आपण काय करतो? त्यातलं कार्ड काढतो आणि दुसऱ्या मोबाईल मध्ये टाकतो. तसं 20 रुपये मोबाईलचं 40च्या पुढं डोळ्याचं बटन खराब होतं, गुडघ्याचं बटन खराब होतं, कानाचं बटन खराब होतं. मग एक दिवस देव आत्मारूपी कार्ड काढतो आणि दुसऱ्या मोबाईल मध्ये टाकतो. मला सांगा, मोबाईल बदलल्यानंतर आनंद होतो का दुःख होतं? पुरुष मंडळी काय होतं? नवीन मोबाईल घेतला का का आनंद होतो. तसं ह्या आत्म्यातून त्या आत्म्यात प्रवेश करताना आपण सुद्धा दुःख मानायचं नाही. मनवून म्हणे मानू नाही खेदू
का दुःख होतं माहितीये का? जर आपण जास्त रडायला लागलो तर देव म्हणतो हा संसारिक होता, संसारात त्याचं मन निघालं नाही पण देव त्रास करतो. आणि आपण जर जास्त दुःख केलं नाही ना तर देव म्हणतो हा पारमार्थिक होता, हा साधक होता, हा भक्त होता, त्याला चांगली गती दिली पाहिजे. म्हणून 1-2 मिनिटांमध्ये आज श्राद्धाचं कीर्तन का ठेवायचं एवढं सांगतो आणि आपली सेवा संपवतो. कारण आपण जन्माला येतो महाराज, जन्माला आल्यानंतर प्रत्येक गोष्टीची मर्यादा आहे महाराज. प्रत्येक गोष्टीने देवाने कार्य वाटून दिलेलं आहे. कारण जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. आपण ज्यावेळेस अंतकाळ होतो ना तर आपल्या शरीरामध्ये धनंजय नावाचा जीव शिल्लक असतो. आणि तो धनंजय नावाचा जीव काय करतो माहितीये का? मेलेल्या माणसाचं वजन वाढवण्याचं काम करतो. म्हणून प्रेताच्या नाकात आणि कानात कापसाचे गोळे घालतात. विठ्ठल आपल्या हिंदू संस्कृतीत कमीत कमी 3.5 तास धन देत नाहीत. दहन देण्याच्या प्रक्रियेत एक दफन करणं, एक दहन करणं आणि तिसरं वाहत्या पाण्यात सोडून देणं. अचानक आलेल्या पुरामध्ये ज्या माणसाला मरण येतं ना त्या माणसाला मोक्ष आहे. जाणून बुजून पाण्यात उडी टाकणाऱ्याला नाही बरं का. आत्महत्या करणाऱ्या माणसाला, पेटवून घेणाऱ्या माणसाला, औषध पिणाऱ्या माणसाला जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याला पिशाच्या चोरीत भटकावं लागतं बरं का. म्हणून माणसाने आयुष्यात कसलाही प्रसंग येऊ द्या आत्महत्या करायची नाही. तुम्हाला पिशाच्या चोरीतच भटकावं लागतं. आणि तिसरी गोष्ट सांगतो, कारण प्रत्येक जीव नाशे आणि आपण ज्यावेळेस मरतो आपल्याला घेऊन जातात महाराज. घेऊन झाल्यानंतर ताटीला पुरचुंडी बांधतात, त्याला आमान्न श्राद्ध म्हणायचं. कच्च धान्य बांधतात बघा ताटीला. का? अरे आपण एखाद्या गावाला प्रवासाला निघालो तर आई काहीतरी पदरात देते, तसं तो विश्वाच्या प्रवासाला निघतो म्हणून ताटीला आपण काहीतरी पुरचुंडी बांधतो. पहिलं श्राद्ध तिथून चालू होतं, त्याला आमान्न श्राद्ध म्हणायचं. दुसरी गोष्ट आपण खांदकरी बदलतो. खांदकरी का बदलतो माहितीये का? माऊली ज्यावेळेस तीर्थयात्रेला निघाले होते आणि एका माता माऊलीचं पती मरण पावले होते आणि ती सती जायला निघाली होती. माऊलींचं दर्शन घेतलं, ज्ञानेश्वर महाराजांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भाऊ. ती माऊली म्हणते महाराज आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा? ज्ञानेश्वर महाराज म्हणले आशीर्वाद या जन्माचा. तिने सांगितलं महाराज हे जे प्रेत झालं ना प्रेत हे माझ्या पतीचं प्रेत आहे. माऊली म्हणतात तुझ्या पतीचं नाव काय? तिने सांगितलं सच्चिदानंद आहे. माऊली म्हणतात कुठं सच्चिदानंद मरत असतोय काय? प्रेताला खाली ठेवलं, माऊलीने डोक्यावर हात ठेवला आणि मेलेलं प्रेत उठून बसलं आणि त्याच प्रेताकडून माऊलीने ज्ञानेश्वरी लिहून घेतली. अजून सुद्धा लोकांना वाटतंय ताटीला उठून बसले का काय, तिथनं खांदकरी बांधायची प्रथा पडली. आपण धन द्या जातो महाराज आणि धन दिल्यानंतर आपल्या जीवनात कावळाच का शिवावा? कारण प्रभू रामचंद्रांनी कावळ्याला 3 शाप दिलेले आहेत आणि 3 आशीर्वाद दिलेले आहेत. कावळ्याला पहिला शाप दिलेला आहे तुझा 1 डोळा जाईल. कावळ्याला दुसरा शाप दिला तुझं निमांग निकाम होईल. आणि कावळ्याला तिसरा शाप दिला ज्या चोचीनं अभिलाष केलेला आहे त्या चोचीनं कधी चांगलं भक्षण करणार नाही. कावळा म्हणतो देवा एकात्र शाप द्या. कावळ्याला पहिला आशीर्वाद दिला तुझा 1 डोळा जाईल पण दोन्ही डोळ्यात ताकद एका डोळ्यात दिली जाईल. कावळ्याला दुसरा आशीर्वाद दिला तुझं निकामी अंग होईल पण तू चिरंतन राहशील. कावळ्याला मरण नाही बरं का, सापासारखा कावळा अमर आहे. आणि कावळ्याला तिसरा आशीर्वाद दिला कितीही पाप्यातला पापी जर जीव मरण पावला आणि त्याच्या पिंडाला जर तुझा स्पर्श झाला तर तो पिंड उद्धारून जाईल. म्हणून तिसऱ्याला कावळा शिवला पाहिजे. विठ्ठल आपण घरी येतो 10वा करतो महाराज, 13वा करतो, मासिक करतो. आणि ज्यावेळेस 12 मासिक होता त्यावेळेस आजचा दिवस येतो श्राद्धाचा. आणि श्राद्धा दिवशी त्या जीवाला गावाच्या वेशीपर्यंत याला परवानगी असते, त्याच्या घरी येता येत नाही. आणि जर आजच्या दिवस त्यांनी केलेलं अन्नदान, त्यांनी केलेलं भजन, त्यांनी केलेलं नामस्मरण, ब्राह्मणाकडून पूजा हे जर त्याच्या वडिलांनी पाहिलं तर वडिलाला समाधान होतं आणि त्या वडिलाला देव चांगल्या गतीला पाठवतो. म्हणून पुण्यतिथी दिवशी श्राद्धा दिवशी कीर्तन ठेवायचं असतं. झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी. आज ज्या बाबांचं पुण्यतिथी आहे, एवढा मोठा समाज, त्यांच्या मुलांनी केलेली भव्य दिव्यता. आणि तुम्हाला एक सांगू का, हा जो सोहळा आहे ना
जन्माचा सोहळा कोणालाही करता येतो, पण मरणाचा सोहळा करता आला पाहिजे. तुकोबराय सांगतात माझ्या जीवनाचा सोहळा मी जिवंतपणेच भोगणार. हा म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. त्यांचा गोड चांगला झालेला आहे. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे रुपेश महाराज असतील, नवनाथ महाराज असतील, नरळे महाराज असतील, हेगडे महाराज असतील, आमचे कोळेकर महाराज असतील, आमचे माऊली असतील, पवार महाराज असतील, समाधानच नाव आहे त्यांचं, आमचे सावंत महाराज असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आज सर्वांच्या पुण्याने मला येण्याचा योग आलेला आहे. आणि दुसरी एक महत्वाची सूचना, आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्तपरायण बंडातात्या कराडकर यांनी वारकरी संस्थेचे कॅलेंडर काढलेलं आहे. आणि ते न नफा ना तोटा या तत्वावर ते त्यांनी दिलेलं आहे. एकादशी कशी आहे, आपल्या पितरांचा दोष कसा लागतो, आयुर्वेदिक औषध कशी घ्यायची, कुठल्या वेळेस काय करायचं, या तात्यांच्या कॅलेंडरमध्ये सगळं आहे. तात्यांनी रात्री आम्हाला कॅलेंडर आणून दिलेले आहेत. मी तर त्यांच्या मुलाला विनंती करतो, किती 1000-1200 रुपये सर्व 100 कॅलेंडरची किंमत असेल, तुम्ही तुमच्या वडिलाच्या पुण्यस्मरणानिमित्त दान म्हणून गोरगरिबांना द्या. त्यांनी जर घरात ते कॅलेंडर लावलं आणि जर पाहिलं तर अमक्या तमक्याच्या वडिलाच्या पुण्यतिथीला गेलो होतो आणि त्यांनी मला भेट 10-12 रुपये, आपले 15 रुपये कुठं जात नाहीत. म्हणून वडिलांच्या प्रित्यर्थ त्यांनी गोरगरिबांना दान करावं एवढी त्यांना विनंती करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली त्यांची 2 मुलं आणि त्यांची 1 कन्या आरतीसाठी पुढे यायचंय. महाराज आता निर्वाणीचा अभंग घेतील, फुलं पडतील, आरती होईल आणि नंतर महाप्रसाद होईल.